नमस्कार मित्रांनो. पुण्यातील सोशल मीडिया रील क्रिएटर संतोष पंडित यांच्यावर एका महिला पत्रकाराने गुन्हा दाखल केला आहे. आरोप असा आहे की त्यांनी रस्त्यावर तिचा व्हिडिओ काढला आणि त्यामुळे तिचा विनयभंग झाल्याचा आरोप त्या पत्रकार महिलेने केला आहे. पण या संपूर्ण घटनेकडे आपण भावनेपेक्षा कायद्याच्या नजरेतून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण भारतातील फौजदारी कायद्यात कोणतीही कृती गुन्हा ठरते का नाही हे ठरवताना त्या कृतीमागील हेतू, परिस्थिती आणि पुरावे यांचा सखोल विचार केला जातो. सर्वात आधी आपण स्त्रीची लज्जा किंवा विनयभंग म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. भारतीय न्यायालयाने अनेक वेळा स्पष्ट केले आहे की स्त्रीची लज्जा म्हणजे तिचा सन्मान, प्रतिष्ठा आणि शालीनतेशी संबंधित एक संकल्पना आहे. एखादी कृती स्त्रीचा अपमान करण्याच्या उद्देशाने केली गेली असेल किंवा त्या कृतीमुळे तिच्या सन्मानाला धक्का बसत असेल तरच ती कृती विनयभंग मानली जाते. आणि याची बरेच काही डेफिनेशन्स हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. पण डेफिनेशन्स जर पाहता तर सध्याच्या या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्यावर गुन्हा होऊच शकत नाही. म्हणजेच त्या कृतीमध्ये लैंगिक हेतू किंवा अपमान करण्याची जाणीवपूर्वक भावना असणे आवश्यक असते. फक्त एखाद्याचा फोटो किंवा व्हिडिओ घेणे यामुळे आपोआप विनयभंग होत नसतो. भारतातील सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणामध्ये हे स्पष्ट केलेले आहे की विनयभंग सिद्ध करण्यासाठी आरोपीचा हेतू महत्त्वाचा असतो. जर एखाद्या कृतीमध्ये लैंगिक हेतू दिसत नसेल किंवा त्या कृतीचा उद्देश स्त्रीचा अपमान करणे नसल्यास त्या कृतीला विनयभंग म्हणणे कठीण. त्यामुळे कोणत्याही प्रकरणात प्रथम पाहिले जाते की त्या व्यक्तीने केलेली कृती खरंच स्त्रीच्या सन्मानावर आघात करणारी आहे का. आता सार्वजनिक ठिकाणीचा प्रश्न समजून घेऊया, कारण हा सर्व प्रकार सार्वजनिक ठिकाणी झाला आहे. रस्ता, चौक, आंदोलनाची जागा, बाजारपेठ किंवा सार्वजनिक कार्यक्रम या सर्व ठिकाणी लोकांची वर्दळ असते. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल फोन आहे आणि जवळपास प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे असतात. अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी पूर्ण गोपनीयता अपेक्षित ठेवता येत नाही. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी कोणी व्हिडिओ शूट केला तर तो आपोआप गुन्हा कधीच ठरू शकत नाही. याच ठिकाणी पत्रकारांच्या कामाचा विचार करणेही अत्यंत आवश्यक आहे, कारण हे सर्व घडले पत्रकार महिलेसोबत. पत्रकारांचे कामच असे असते की ते सतत कॅमेऱ्यांच्या वातावरणात काम करत असतात. आंदोलन, राजकीय कार्यक्रम, सामाजिक घटना, अपघात किंवा प्रशासनाशी संबंधित घडामोडी कव्हर करण्यासाठी पत्रकार रस्त्यावर उतरत असतात. त्यांच्या कामाचा भाग म्हणजे कॅमेऱ्यासमोर त्यांचं बोलणं आणि घटनेचे चित्रीकरण करणे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पत्रकार असणे म्हणजे तिथे कॅमेरे असणे हे स्वाभाविकच. जर एखाद्या पत्रकाराला वाटत असेल की सार्वजनिक ठिकाणी तिच्या कपड्यांमुळे किंवा कॅमेऱ्याच्या अँगलमुळे काही शरीराचा भाग दिसू शकतो, तर त्या परिस्थितीत अधिक व्यावसायिक पोशाख वापरणे हा एक व्यावहारिक उपाय असू शकतो. कारण अनेक पत्रकार औपचारिक कपडे, जॅकेट, कोट किंवा व्यवस्थित ड्रेस कोड वापरतात. यामुळे काम करताना कोणताही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता कमी होते. कारण सार्वजनिक ठिकाणी अनेक कॅमेरे असतात आणि प्रत्येक कॅमेऱ्यावर नियंत्रण ठेवणे हे शक्य नसते. आता आपण या प्रकरणात संतोष पंडित यांच्या संदर्भात चर्चा करूया. जर त्यांनी फक्त रस्त्यावर असलेल्या परिस्थितीचे चित्रीकरण केले असेल आणि त्यात कोणतेही अश्लील शब्द, छेडछाड, धमकी किंवा लैंगिक स्वरूपाचे वर्तन दिसत नसेल तर तो विनयभंग होत नाही. शोषण करतो, महिलांचे व्हिडिओ काढतो, या माणसाला तत्काळ अटक करावी अशी मागणी आम्ही. समाज माध्यमांच्या युगात प्रत्येक व्यक्ती पत्रकारासारखीच भूमिका बजावू लागला आहे. अनेक वेळा सामान्य नागरिक रस्त्यावर घडणाऱ्या घटना, प्रशासनातील त्रुटी किंवा सामाजिक प्रश्नाचे व्हिडिओ काढून लोकांसमोर आणतात. यामुळे समाजात पारदर्शकता वाढते. जर प्रत्येक सार्वजनिक व्हिडिओला गुन्हा मानले गेले तर सामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा येतील. याच कारणामुळे न्यायालयाने अनेकदा असे सांगितले की कोणत्याही गुन्ह्याचा निर्णय घेताना पुरावे आणि परिस्थिती यांचा विचार करणे आवश्यक आहे. केवळ आरोप झाले म्हणून एखादी व्यक्ती दोषी ठरत नाही. न्यायालयीन प्रक्रियेत तपास, साक्षीदार, व्हिडिओ पुरावे आणि इतर तथ्ये यांचा सखोल अभ्यास केला जातो आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतले जातात.
या उलट सर्व प्रकारचे व्हिडिओ चित्रीकरण करून न्यायालयात पुरावा म्हणून मांडणे हे कधीही सामान्य नागरिकाचं कर्तव्य आणि त्यांच्यासाठी सोयीस्कर ठरतं. आणि संतोष पंडित या प्रकरणामध्ये जर संतोष पंडित यांच्याकडे व्हिडिओग्राफी पुरावा जर नसता तर संतोष पंडित फसले असते. संतोष पंडित यांनी तत्काळ व्हिडिओ सुरू केला, यामुळे संतोष पंडित यांची ही बाजू लोकांसमोर आली. या सर्व प्रकरणातून समाजासाठी एक महत्त्वाचा संदेशही मिळतो की महिलांचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. त्याचवेळी कोणावरही चुकीचा आरोप करून त्याची प्रतिमा खराब होऊ नये हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कायद्याचा उद्देश नेहमीच संतुलन राखणे हा असतो, म्हणजेच महिलांचे रक्षण आणि निरपराध व्यक्तींचे रक्षण दोन्हीही. माध्यमे, सोशल मीडिया आणि सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने वागणे अत्यंत आवश्यक आहे. पत्रकारांनाही व्यावसायिकतेचे भान ठेवले पाहिजे, तर सामान्य नागरिकांनीही इतरांच्या सन्मानाचा आदर केला पाहिजे. अशा संतुलित दृष्टिकोनामुळे समाजात विश्वास टिकू शकतो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, कोणत्याही प्रकरणात अंतिम निर्णय न्यायालयच देतं. आरोप, चर्चा आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रिया या वेगळ्या गोष्टी आहेत, पण कायद्याच्या दृष्टीने एखादी कृती गुन्हा आहे की नाही हे ठरवताना हेतू, पुरावे आणि परिस्थिती या तिन्ही गोष्टींचा विचार केला जातो. केवळ रस्त्यावर व्हिडिओ काढले म्हणजेच विनयभंग असे थेट म्हणता येत नाही. संतोष देशमुख यांनी सद्यस्थितीत असणाऱ्या कायद्यानुसार न्यायालयात दोषमुक्तीसाठीचा जर अर्ज केला तर संतोष देशमुख यांना दोषमुक्ती मिळू शकते. आणि हजारो लोकही जर अशा फॉल्स केसेसला सामोरे जात असतील तर तिचा अर्ज करणे आवश्यक आहे. म्हणूनच या प्रकरणाकडे शांतपणे आणि कायद्याच्या चौकटीतून पाहणे गरजेचे आहे. सत्य, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया यांना सर्वात जास्त महत्त्व दिले पाहिजे, कारण न्यायव्यवस्था हीच ठरवते की एखादी व्यक्तीने गुन्हा केला आहे की नाही. कायद्याचा मूलभूत सिद्धांत नेहमीच असा असतो की केवळ आरोपावर नाही, ठोस पुराव्यांवरच न्याय दिला जातो. तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत